मुंबई महाराष्ट्राची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी, जगातील 10 महानगरांपैकी एक नगर, 1,60,00,000 लोकसंख्येचं सर्व धर्म समभावाचं प्रतीक ठरलेलं साऱ्यांना एकोप्यानं नांदवणारं शहर, 21,000 कोटी रुपयांहून अधिकचा अर्थसंकल्प, सर्व मूलभूत सुविधा पुरवूनही कर्जमुक्त असणारी एकमेव महानगरपालिका, आशिया खंडातील सर्वात मोठी महानगरपालिका, हा सर्व कारभार समर्थपणानं सांभाळलाय सेना भाजपा युतीनं, अर्थात तुम्हीच दाखवलेल्या विश्वासामुळे. पाण्याची, विजेची सातत्यानं वाढणारी मागणी, स्वच्छता आणि आरोग्याचे वाढते प्रश्न, वाहतुकीची कोंडी, झोपडपट्टी आणि प्रदूषणाची समस्या यासारख्या मुंबई शहराला भेडसावणाऱ्या साऱ्याच समस्यांशी झगडत भाजप सेना युतीनं नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसली. कल्पकता आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून भाजपा सेना युतीनं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक नवे प्रयोग प्रत्यक्षात आणले. पाण्याची वाढती मागणी बघता जमिनीखालून बोगद्यातून पाणी पुरवठ्याची योजना आणली. त्यासाठी 70 मीटर खोल 12.5 किलोमीटर लांबीचे जलबोगदे तयार केले. पाण्याचा अपव्यय टाळून पूर्ण दाबानं पाणी पुरवठा होऊ लागला. मुंबई शहर में पानी की कमी को दूर करने का श्रेय अगर किसी को जाता है, पानी के अंदर विकास करने का श्रेय किसी को जाता है, भादसा डैम की ऊंचाई का श्रेय किसी को जाता है, नई पाइपलाइन डालने का अगर मुंबई में किसी को श्रेय जाता है, बोरीवली से लेकर कोलाबा तक नई पाइपलाइनें डाली जा रही है, उसका अगर श्रेय किसी को जाता है, मुलुंड से लेकर बीटी तक नई पाइपलाइनें डाली जा रही है, उसका अगर श्रेय किसी को जाता है, आने वाले नए समय में मुंबई शहर में पानी से एक शांति का वातावरण बनेगा, उसका अगर श्रेय जाता है नवीन फिल्टर प्लांट उभे राहिले. 2,239 कोटी रुपयांची तरतूद महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. आज मुंबई पेयजल समस्येपासून मुक्त आहे. मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी सेना भाजपा प्रणित बृहन्मुंबई महानगरपालिका सजग आहे. तुम्हीच बघा, महानगरपालिकेची अद्ययावत आणि अत्याधुनिक रुग्णालय, यासाठी भरघोस अशी 2,167 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. भाजपा सेना युतीनं आरोग्याच्या सुविधा अल्प उत्पन्न गटातील लोकांना मोफत तर अन्य नागरिकांना अत्यल्प दरात आरोग्य सुविधा पुरवण्याचं वचन सेना भाजपानं निभावलंय. 1,941 किलोमीटरपैकी 437 किलोमीटरचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे तर 1,504 किलोमीटरचे डांबरी रस्ते आज मुंबईच्या रक्तवाहिन्या ठरल्या आहेत. गतिशील वाहतुकीसाठी अनेक पदरी रस्ते तर पादचाऱ्यांसाठी विविध भागात भुयारी मार्गांची निर्मिती करण्यात आली आहे. रस्ते विकासासाठी 1,299 कोटी रुपये तर दुरुस्तीसाठी 629 कोटी रुपयांची तरतूद सेना भाजपानं केली आहे. राज्यातल्या नाकर्त्या काँग्रेस आघाडी सरकारच्या अखत्यारीतील MMRDAनं अर्धवट सोडून दिलेले रस्ते आणि उड्डाण पूल पूर्ण करण्याची जबाबदारी भाजप सेना प्रणित बृहन्मुंबई महानगरपालिकेनं स्वीकारली. मुंबईकरांच्या हितासाठी यात शहरातल्या मुख्य रस्त्यांचाही समावेश आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही महानगरपालिकेनं आमूलाग्र बदल घडवून आणलाय. नवीन लोकोपयोगी मार्ग, नव्या वातानुकूलित बसेस, अत्याधुनिक बस स्थानकं, त्यांचं सुशोभीकरण आणि त्यावर जाहिरातीच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर घालण्याचं काम भाजपा सेना युतीनं करून दाखवलंय. बेस्टचा कारभार बेस्टच आहे. भाजपा शासित राज्यात मेट्रो रेल्वे प्रकल्प वेळेआधी पूर्ण झाले. मात्र केंद्रातलं आणि राज्यात काँग्रेस आघाडी सरकार असूनही मुंबई मेट्रो उद्घाटनाची तारीख पे तारीख. मागील निवडणुकांच्या आधी झालेला भूमिपूजनाचा हा प्रकल्प पण काँग्रेसच्या राजवटीत सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह उभं आहेच. शिक्षण ही आजची मूलभूत गरज ठरतीये. त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 1,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च करून
जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या दिशेनं पावलं उचलली आहेत। मनपाच्या सर्व शाळा अत्याधुनिक बनवण्यात येत असून व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना साकारली आहे। मुंबई वासियांसाठी ग्रंथालयाच्या माध्यमातून अभ्यासाचं एक नवं दालन बृहन्मुंबई महानगरपालिकेनं उभं करून दिलंय। सांडपाणी निचरा आणि मुंबईतील पाणी समुद्रात सोडणं ही या शहराची मोठी समस्या आहे। भाजपा सेना युतीनं या समस्येवर शोधलेला कायमस्वरूपी तोडगा म्हणजे ब्रिमस्टो वॅड प्रकल्प। यात शहरातील पाणी समुद्रात दूरवर प्रचंड दाबानं सोडलं जातं, त्यामुळे भरतीच्या वेळी पाणी परत शहरात शिरत नाही। यामुळे मुंबई जलमय होण्याची समस्या सुटली आहे। या प्रकल्पात मनपानं आपला वाटा उचललाय, मात्र काँग्रेस प्रणित राज्य आणि केंद्र सरकारकडून त्यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही। 16,000 कोटी रुपयांचा निधी या प्रकल्पासाठी मिळणं मनपाला अपेक्षित असताना काँग्रेस सरकारनं केवळ सुडापोटी निधी दिला नाही। मिठी नदीला नाल्याचा दर्जा देऊन केंद्रातील काँग्रेस सरकारनं आखडता हात घेतला। हे काँग्रेसचं हात दाखवून अवलक्षण करणंच नव्हे काय? याउलट मुंबईतील सांडपाणी शुद्धीकरणाचा मायक्रो फिल्टर प्लांट कार्यान्वित करून देशातील पहिलाच प्रकल्प करण्याचा मान सेना भाजपा युतीनं मिळवलाय। महापालिकेनं यावर आतापर्यंत 1200 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेत। मुंबईतील कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनासाठी मनपाचे 25,000 सफाई कामगार, 5,000 कर्मचारी, 3,000 निरीक्षक कार्यरत आहेत। कचऱ्याच्या गाड्या आणि डम्पिंग यार्डची निर्मिती केली आहे। गोराई इथं तर कचऱ्यातून कला म्हणत या घनकचऱ्यावर नंदनवन फुलवण्याची कल्पना भाजप सेना युतीनं प्रत्यक्षात साकारली। या सर्व प्रक्रियेवर 273 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला। मुंबईतील गगनाला भिडणाऱ्या उंच उंच इमारतींच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अग्निशमन यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे। भारतातील अद्ययावत अग्निशमन यंत्रणा उभारणीचा मान मुंबई शहराला आहे। यासाठी 1500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। मुंबई शहरात झोपडपट्टी वासियांची संख्याही बरीच आहे। या नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याचं काम भाजप सेना युतीच्या अथक प्रयत्नातून सुरू आहे। मात्र राज्यातील काँग्रेस धार्जिण्या सरकारच्या उदासीन धोरणामुळे त्यांना मालकी हक्काचे पट्टे आजवर मिळू शकलेले नाहीत। आता तर या झोपडपट्टी धारकांवर मालमत्ता कर लादण्याचा करंटेपणा करण्याची तयारी काँग्रेस सरकारनं चालवली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराला मूलभूत सोयी सुविधांचा भार भाजप सेना युतीनं यशस्वीपणानं पेललाय। सोबतच शहराच्या सौंदर्यीकरणाकडेही विशेष लक्ष पुरवलंय। दहिसर इथलं शहराचं भव्य प्रवेशद्वार, क्वीन्स नेकलेसचं सौंदर्यीकरण, गेटवे ऑफ इंडियाचं सुशोभीकरण, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पवई, विवेकानंद उद्यान, विनोबा भावे उद्यान, शहीद विजय साळसकर उद्यान, नाना नानी पार्क अशा जवळजवळ 160 उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे। दादर घाटकोपर इथं ऑलिम्पिक दर्जाचे जलतरण तलाव, संयुक्त महाराष्ट्र स्मृती भवन मुंबई महानगरपालिकेने केला असेल तर संयुक्त महाराष्ट्र दालन निर्माण केलेलं आहे। ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं कटकारस्थान झालं होतं, पण लोकांनी मुंबई आणि महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र कसा घडवला याचा इतिहास त्या दालनात पाहायला मिळतो। हे महत्वाचं काम हे मुंबई महानगरपालिकेने केल्याबद्दल मी त्याचं जाहीर अभिनंदन करतो की या प्रकारचं काम तुम्ही केलं। माझगाव आणि बोरिवली इथं एम्फी थिएटरची निर्मिती इत्यादीच्या माध्यमातून शहराचा सांस्कृतिक वारसा सेना भाजपा युतीनं जपलाय। सर्व धर्म समभाव जपणाऱ्या मुंबई नगरीतील प्रदूषणाचा विचार करता गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती, तसंच चैत्यभूमीचं सौंदर्यीकरण, तिथं येणाऱ्या भाविकांसाठी पाणी, स्वच्छतागृह यांची दरवर्षी करण्यात येणारी सोय ही जनभावनेचा आदर करणारी मनपाची मोठी उपलब्धी आहे। इंदू मिलची संपूर्ण जागा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी द्यावी ही भाजपा सेना युतीची
पूर्वीपासूनची मागणी होती. त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मनपातील युतीनं केव्हाच देऊन टाकल्या. मात्र केवळ काँग्रेस आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे त्यास उशीर होतोय. मुंबई शहराच्या सुरक्षेची जबाबदारी ही राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारची. मात्र त्यातही ते उदासीन आहेत. मुंबई हल्ल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा होऊनही अंमलबजावणी नाही. ही मुंबईकरांच्या सुरक्षिततेबद्दलची काँग्रेस आघाडीची आस्था. मुंबईकरांकडून देशात सर्वात जास्त कर गोळा करायचा, मात्र त्यांच्या झोळीत कधीच घसघशीत दान घालायचं नाही, हीच काँग्रेस आघाडीची कुटील नीती राहिली आहे. MMRDA ची निर्मिती करून काँग्रेस आघाडी सरकारनं मुंबईच्या विकासात खीळ घालण्याचं काम केलंय. या प्रकल्पांना होणारा उशीर, त्यामुळे जनतेचे होणारे हाल आणि त्यासाठी जनतेचा मनपावरील रोष ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. MMRDAच्या अपूर्ण रस्त्यांची जबाबदारी शेवटी मनपालाच उचलावी लागली, हे सर्वश्रुत आहेच. महागाई वाढवणारं 2G स्पेक्ट्रम, आदर्श, कॉमनवेल्थ गेम्स यासारख्या अनेक भ्रष्टाचारांच्या प्रकरणात पूर्णपणे बुडालेल्या काँग्रेस आघाडीला मुंबईची ही वाताहत करण्यास तुम्ही परवानगी देणार? काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आता महाराष्ट्राची लूट केल्यानंतर या महाराष्ट्राच्या महानगरपालिकेवर वक्रदृष्टी ठेवून या निवडणुकीला निघाले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीची ही दुर्योधन दुःशासन रूपी राजवट पाहिली. एक सामान्य माणसाचं स्वप्न पूर्ण करण्याचा संकल्प घेऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना युती निघाली आहे. मी मतदारांना आवाहन करू इच्छितो की विषाची परीक्षा पुन्हा पुन्हा घेऊ नका. सगळा घडवूया छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. काँग्रेस राष्ट्रवादीला धडा शिकवू. शहीदांनी प्राणाची आहुती देऊन जो मताचा अधिकार तुम्हाला मला दिला, तो या भ्रष्टाचारांना पराभूत करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करूया. एक नवीन विकासाचं स्वप्न साकार करूया. येत्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमतानं विजयी करा. महायुती विजयानंतर मुंबईत महानगरपालिकेच्या अखत्यारीत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची निर्मिती करेल. मुंबईत 24 तास अखंड आणि पूर्ण दाबानं पाणी पुरवठा करेल. मनपाच्या शाळेत उच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध होईल. कचरामुक्त, स्वच्छ, सुंदर मुंबई साकारेल. मूलभूत सोयी सुविधांचा विकास करेल. झोपडपट्टीवासियांना सर्व सोयी उपलब्ध होतील. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी जकात कराची फेररचना केली जाईल. ही सर्व कामं करण्यासाठी महायुती वचनबद्ध आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाई युतीचा आता एकच निर्धार आहे, हे सर्व चित्र बदलायचं आहे. मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्वच्छ, सुंदर, भयमुक्त आणि मूलभूत सोयी सुविधायुक्त शहर बनवायचं आहे. हे काम सेना, भाजपा, रिपाई महायुतीच करू शकेल. महानगरपालिकांच्या या निवडणुका नागरिक सुविधांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. पिण्याचं पाणी 24 तास मिळालं पाहिजे, रस्ते उत्तम झाले पाहिजे आणि कचऱ्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित झालं तर कचरामुक्त शहर होऊ शकतं. त्याचबरोबर दिवाबत्तीची पण व्यवस्थित व्यवस्था झाली पाहिजे. उत्तम बगीचे, उत्तम स्मशानभूमी गावात असल्या पाहिजे. जर गावाचा विकास करायचा असेल तर विकासाचा विचार करून जो पक्ष विकासाकरता काम करणार आहे त्याच पक्षाला निवडून देणं हे जनतेच्या भविष्याच्या दृष्टीने हिताचं ठरेल. भारतीय जनता पार्टीने संपूर्ण देशभरातल्या महानगरपालिकांच्या विकासाची योजना तयार केलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही विशेषतः शहरी भागातल्या महानगरपालिकांमध्ये विकासाचा एक नवीन दृष्टिकोन देऊन परिस्थिती बदलवून लोकांना समस्यामुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे. आपण भारतीय जनता पार्टीला सहकार्य करा. भारतीय जनता पार्टीला विजयी करा. आपल्या गावाचं चित्र आम्ही निश्चितपणे बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी, मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि भयमुक्त करण्यासाठी, प्रत्येक मुंबईकराच्या उन्नतीसाठी भाजप, सेना, रिपाई महायुती आहे. त्यासाठीच आमच्यावर विश्वास आहेच. तेव्हा पालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीला प्रचंड बहुमतानं विजयी करा आणि विकासाचा मार्ग प्रशस्त करा.
जागो जागो रे, जागी जागी है धरती सारी और जागा जागा है अंबर, जागी जागी है नदियां सारी और जागा जागा है सागर, जागो